तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिनियर सिंपल हार्मोनिक या पॉईंटविषयी स्टडी केलं होतं. आज आपण स्टडी करणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. मग या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM काय असणार आहे याबद्दल आपण स्टडी करणार. अँड हाऊ टू डिराइव द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. So for the differential equation of simple harmonic motion, we have to use the definition of linear simple harmonic motion. And all of you know what is the definition of linear simple harmonic motion. So f is directly proportional to the minus x. याचा अर्थ काय होतो? f is directly proportional to the displacement of a particle from mean position and force is directed towards the mean position. तर हे आपल्याला माहित आहे ऑलरेडी. Hence f is equals to minus kx. K is the proportional constant and it is called as force constant. All of you know. मग या ठिकाणी या इक्वेशनला मी इथं फोर्स देतो. त्यानंतर आता जर एखाद्या बॉडीवर आपण जर फोर्स एक्झर्ट केला असेल तर त्या बॉडीमध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस होणार. आणि हे आपल्याला कोण सांगितलेलं आहे? न्यूटननं त्याच्या सेकंड लॉ मध्ये सांगितलेलं आहे. हो की नाही? व्हेन वी अप्लाय द फोर्स ऑन दॅट बॉडी सो द रिझल्ट इज ॲक्सलरेशन. त्याचा रिझल्ट काय असणार आहे? ॲक्सलरेशन असणार आहे. तर मग मी या ठिकाणी ब्लॉकवर फोर्स एक्झर्ट केला, एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट केला आणि त्यामुळं ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झालं होतं. आणि ज्यावेळेस आपण ब्लॉक रिलीज केला, त्या ब्लॉकला रिलीज केल्यानंतर त्या ब्लॉकवर जो काही अप्लाइड झालेला जो फोर्स आहे तो त्या स्प्रिंग मधला होता. सो द फोर्स ऑफ अ स्प्रिंग एक्झर्ट ऑन दॅट ब्लॉक अँड दॅट्स वाय दॅट ब्लॉक मूव्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन टुवर्ड्स द मेन पोझिशन. अँड फ्रॉम एक्स्ट्रीम टू मेन, so there is a change in velocity, and if there were change in a velocity, there is a acceleration. So that's why Newton's second law, according to Newton's second law, according to Newton's second law, मग न्यूटनचा सेकंड लॉ काय? खूपच सोपं आहे की नाही? न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो? फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ॲक्सलरेशन. याचा अर्थ काय? की मास m असलेल्या बॉडीवर f इतका ज्यावेळेस आपण फोर्स एक्झर्ट करतो त्यावेळेस a इतकं ॲक्सलरेशन त्या बॉडीमध्ये काय होणार? प्रोड्यूस होणार. ओके. मग या ठिकाणी मी या इक्वेशनला काय करणार? सेकंड लिहिणार. जेवढं मॅग्निट्यूड या फोर्सचं आहे तेवढंच मॅग्निट्यूड याही फोर्सचं आहे. त्यामुळं इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपण या ठिकाणी इक्वेट करणार. सो हेन्स m इंटू a इक्वल्स टू मायनस kx. मग या नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय करणार? या मासला याची जी काही साईड आहे ती साईड आपण चेंज केलेली आहे. अँड आफ्टर दॅट a is equals to minus k by m into x. आता हा जो काही k by m आहे याची एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. याला आपण ऑलरेडी माहित आहे तुम्हाला. ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. मग या ठिकाणी k by m आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ओमेगा इज इक्वल्स टू के बाय m. मग ओमेगा काय असणार? तर ओमेगा या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये के बाय m एवढा असणार. मग या ठिकाणी हे जे आपल्याला भेटलेलं आहे या ठिकाणी ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x म्हणजे इतका या ठिकाणी काय ॲक्सलरेशन आहे. पण
ॲक्सलरेशन म्हणजे नेमकं काय असते, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आहे इन द डिफरन्शियल फॉर्म ती काय असणार, तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू dv बाय dt, rate of change of velocity with respect to time. Acceleration is equals to dv by dt, but v is equals to rate of change of displacement with respect to time. लक्षात घ्या या ठिकाणी वेलोसिटी म्हणजे dx बाय dt आहे. जर आपण या ठिकाणी वेलोसिटीची व्हॅल्यू dx बाय dt ठेवली तर आपल्या ठिकाणी इक्वेशन काय भेटणार, ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू d, बघा d बाय dt तुम्हाला फक्त व्हॅल्यू द्यायची आहे वेलोसिटीची, आणि या ठिकाणी वेलोसिटी तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली आहे dx बाय dt, आणि या ठिकाणी ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटली. मग काय करा, ॲक्सलरेशनची जी तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली आहे d स्क्वेअर x बाय dt ती या ठिकाणी पुट अप करूया आपण. सो हेन्स acceleration is equals to d square x upon dt square is equals to काय असणार, मायनस ओमेगा स्क्वेअर x. ओके, पण आता याच्या इक्वल्स टू आहे, याच्या इक्वल्स टू आहे, आपण यापैकी दोन टर्म घेऊया, फक्त हे इतकंच घेऊया. तर तुम्हाला काय भेटणार, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस याला या साईडला घेऊन या, मायनसचा काय होणार प्लस omega square x is equals to so this is the equation of differential equation. So this is the expression for differential equation of SHM. खूप सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. मग याला डिफरन्शियल इक्वेशन आपण का म्हणलो, कारण की या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे. मग डिफरन्शियल इक्वेशन मध्ये याची जी ऑर्डर आहे ती सेकंड ऑर्डर आहे, d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x. मग हे इक्वेशन इतकं इम्पॉर्टंट आहे की या इक्वेशनचा आपण पुढच्या पॉईंटमध्ये यूज करणार आहोत फॉर द इक्वेशन ऑफ ॲक्सलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. तर ऑफ एसएचएम, तर आपण या ठिकाणी याचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण स्टडी करूया. माझ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला अडचण काही नसणार, खूप सिंपल इक्वेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह केलेलं आहे. सुरुवातीला आपण काय केलं की या ठिकाणी डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा यूज केलेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी न्यूटन्स लॉ, जो न्यूटन सेकंड लॉ आहे तो आपण घेतलेला आहे. मग डेफिनेशनला आणि या लॉला इक्वेट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम ए इज इक्वल्स टू मायनस के एक्स असं भेटणार. मग या ठिकाणी एमला आपण एम साईड चेंज केली, सो हिअर वी गेट मायनस के एम मायनस के बाय एम इंटू एक्स ही व्हॅल्यू भेटली, आणि याला आपण ओमेगा स्क्वेअर एक्स ना असं रिप्रेझेंट करत असतो इंटू एक्स. आणि त्यानंतर मला या एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यासाठी मी ए इज इक्वल्स टू म्हणजे ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी घेतलं, आणि व्हीची जी व्हॅल्यू आहे ती असणार या ठिकाणी डी एक्स बाय डी टी, आणि त्याला आपण या ठिकाणी पुटअप केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मला एक इक्वेशन भेटलं, ते असणार आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0. तर फायनली या ठिकाणी आपण जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते डिराईव्ह केलेलं आहे. सो यानंतर आपण जे बघणार आहोत ते असणार आहे ॲक्सलरेशन, वेलोसिटी अँड so the next point is acceleration, velocity and displacement of SHM. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला
ऍक्सलरेशन ऑफ एस एच एम फाइंड आउट करायचा आहे, वेलॉसिटी ऑफ एस एच एम फाइंड आउट करायचा आहे आणि डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग या तिन्हीसाठी पण आपण या ठिकाणी एक कॉमन इक्वेशन यूज करणार आहोत. हे तुम्हाला जर सांगत असेल तिन्ही इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर त्यासाठी आपण जे इक्वेशनचा वापर करणार आहोत ते इक्वेशन असणार आहे. इथं आपण जे आता सॉल्व्ह केलं होतं डिफरन्शियल इक्वेशन त्याचा आपण या ठिकाणी यूज करूया. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम. लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या हा एक्झामला क्वेश्चन विचारला जाईल, याच्यावर जो क्वेश्चन विचारला जाईल त्या क्वेश्चनचा आन्सर ज्यावेळेस आपण लिहिण्यासाठी सुरुवात करतो त्यासाठी तुम्हाला इथून सुरुवात करणं आवश्यक आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पहिले सुरुवातीला लिहायचं आहे. तर ते इक्वेशन आताच आपण सॉल्व्ह केलं होतं. इक्वेशन होतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता हे इक्वेशन जे सॉल्व्ह करायसाठी आपण ज्या स्टेप घेतल्या होत्या वरतून खाली आपण बघा आलो होतो. आता काय करायचं, खालतून आपल्याला वर जायचं आहे. म्हणजे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल्स टू प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0 हे घेतलं होतं. तर आता काय होणार, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर. आता मी याची फक्त काय केली आहे, साईड चेंज केली आहे. हे जी इक्वेशन आहे एवढं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे मी काय काय आपण इथे काय करत आहोत, या एक्सला डबल डिफरन्शिएट करत आहोत, 2 टाइम्स डिफरन्शिएट करत आहोत. त्यामुळं याची जी व्हॅल्यू आहे ते ॲक्सलरेशन असणार. मग ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर इतक्या सिंपल वेना आपण या ठिकाणी ॲक्सलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज द इक्वेशन of acceleration of SHM. मग आता सेकंड आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे वेलॉसिटी. तर याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला जर या ठिकाणी वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर याच इक्वेशनचा आपण यूज करणार. बरोबर. सो वी आर युजिंग द फर्स्ट इक्वेशन. सो इन द फर्स्ट इक्वेशन a is equals to मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स हे आपल्याला व्हॅल्यू हे इक्वेशन दिलेलं आहे. मग या ॲक्सलरेशनच्या ऐवजी मी याचा अनादर फॉर्म लिहू शकतो. तर ॲक्सलरेशन म्हणजेच काय असणार, डीव्ही बाय डी टी. काही चुकलं का, काही चुकणार नाही या ठिकाणी, कारण की ॲक्सलरेशन इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ओमेगा स्क्वेअर एक्स इतके या ठिकाणी काय असणार इक्वेशन असणार. आता या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, या इकडे या साईडला. तर एलएचएस ला आपल्या ठिकाणी डीएक्स न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. मग डीएक्स न आपण या ठिकाणी मल्टिप्लाय अँड डिवाइड मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय डीएक्स multiply and divide by dx. ओके. मग या ठिकाणी पहिले सुरुवातीला मी dv अपॉन dx करतो, डिवाइड केलं इनटू dx बाय dt इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी हे डीव्ही बाय डी टी आपलं इक्वेशन होतं. या इक्वेशनला मी काय केलेलं आहे, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. कशानं, डीएक्सनं. मग इथं बघा मल्टिप्लाय केलं आणि इथं आपण डिवाइड केलं. पण अशी एक व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे की ज्या अरेंजमेंटमुळं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करता यावं. मग इथं डीव्ही बाय डीएक्स आहे, याचा काही मिनिंग होणार नाही. पण dx बाय डीव्ही dx बाय dt जो काही या ठिकाणी तुम्हाला टर्म आहे या टर्मला एक मिनिंग आहे. काय मिनिंग आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. बरोबर ना, कारण की dx बाय dt म्हणजे काय असणार,
वेलॉसिटी असणार, म्हणून मी या ठिकाणी याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लिहितो फी, अँड दिस टर्म इज रिटन ॲज इट इज. सो dv by dx इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. इथं आपण रिझन लिहूयात, dx अपॉन dt इज इक्वल्स टू फी. याला या साईडला घेऊन जा, तर तुम्हाला या ठिकाणी फी इंटू डी व्ही इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स हे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळून जाणार. आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत, या दोन्ही साईडला इंटिग्रेट करणार. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मी आता समजतो की तुम्हा सर्वांना इंटिग्रेशन चांगल्या पद्धतीनं जमते किंवा समजते. तर या ठिकाणी हे इंटिग्रेशनचं साइन आहे. सो इंटिग्रेशन ऑफ फी डी व्ही इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. आता या ठिकाणी हा जो v आहे तो व्हेरिएबल आहे, कारण व्हेलॉसिटी काय होत आहे, चेंज होत आहे, आणि व्हेरिएबल असल्यामुळं त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येत असते. तर या vचं जे काही इंटिग्रेशन आहे ते असणार पी स्क्वेअर बाय 2 इज इक्वल्स टू. पण या ठिकाणी हा जो तुमचा ओमेगा आहे हा ओमेगा कॉन्स्टंट आहे, हा काही व्हॅरी होणार नाही. कारण बघा ओमेगा म्हणजे आपण सांगितलेलं आहे ओमेगा इज इक्वल्स टू मायनस के बाय यम. बरं, मग यावर तुम्हाला लक्षात असेल के जो आहे तो कॉन्स्टंट आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे, आणि यम इज द मास ऑफ अ ब्लॉक ऑर बॉम्ब. मग हे मास काय बदलणार नाही आणि के ची व्हॅल्यू पण काय बदलणार नाही. सो दॅट्स वाय ओमेगा इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो अंडरस्टूड. सो दॅट्स वाय ओमेगा इज कॉन्स्टंट. सो इट टेक outside of the integration. So minus omega square integration of x dx. बरं, आता मी याला सॉल्व करून घेतलं होतं, याला मी आता सॉल्व करतो. तर मला काय भेटणार, फी स्क्वेअर बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर, इथं एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, म्हणजे याला काय करूया आपण होल टर्मला डिवाइड करून टाकूया, प्लस सी. सो सी इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. या ठिकाणी आपण ज्यावेळेस दोन्ही साईडला इंटिग्रेट करतो त्यावेळेस या ठिकाणी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो सी इज द इंटिग्रेशनल कॉन्स्टंट. तर या सी ला मी या ठिकाणी फाइंड आउट करतो. लक्षात आलं का, सी इज द कॉन्स्टंट. सो टू फाइंड सी, मग या ठिकाणी तुम्हाला सी हा जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, आणि सी फाइंड आउट करण्यासाठी आपण काही कंडिशन्स या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. तर त्या कंडिशन्स कोणत्या आहेत तर बघूया. टू फाइंड सी, तर बघा आता कंडिशन्स काय असणार आहेत. आता या ठिकाणी हा रजिस्टर पुढे आपला स्प्रिंग ब्लॉक सिस्टम मधलं आपण थोडंसं या ठिकाणी बघणार आहोत. ही स्प्रिंग आहे आणि या ठिकाणी हा आपला ब्लॉक आहे. या ब्लॉकचा मास यम इतका आहे. ही स्प्रिंग आहे. आता जर आपण या स्प्रिंगला इकडे पुश केला असेल तर फोर्स जो आहे तो फोर्स काय असणार, मेन पोझिशनला असणार, हे आपल्याला माहित आहे. याला इथून काय केलेलं आहे, रिलीज केलं. मग आता लक्षात घ्या या ब्लॉकची जी काही वेलॉसिटी आहे ती कुठं कुठं झिरो आणि कुठं मॅक्झिमम असते आपल्याला माहित आहे. मेनला वेलॉसिटी काय असणार, मॅक्झिमम असणार, आणि एक्स्ट्रीमला, कारण का बघा आता फॉर एक्झाम्पल हा एक आपल्याकडे ब्लॉक आहे, समजलं, हा एक ब्लॉक आहे, हा मेन पोझिशनला ब्लॉक आहे सध्या. या मेन पोझिशन आपल्याला काय केलं, एक्स्ट्रीमला घेऊन गेलो. आता काय होणार, ज्यावेळेस हा ब्लॉक मीन वरून एक्स्ट्रीमला जाणार तो या ठिकाणी थोड्यासाठी शॉर्ट टाइमसाठी काय होणार, पण स्टॉप होणार. आणि इथं स्टॉप व्हायला म्हणजे वेलोसिटी काय असणार बेटा, झिरो असणार, बरोबर. तो पुन्हा काय होत आहे, मीनकडे येत आहे, पण तो मीनवर थांबत आहे का, नाही, तो मीनहून फास्ट सडनली समोर निघून जात आहे. मग लक्षात घ्या
इथून हा ब्लॉक निघाला, जाऊन थांबला, पण तो मीनवर काय होणार, एकदम फास्ट निघून जाणार. पुन्हा अनादर गेला, स्टॉप झाला, पुन्हा मीनवर आला, पुन्हा मीनवर समोर गेला. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी या ब्लॉकची जी काही व्हेलॉसिटी आहे एक्स्ट्रीमवर 0 आहे आणि मीनवर मॅक्झिमम आहे. मग या ठिकाणी मी काय करतो, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन फी इज इक्वल्स टू 0 आणि जे तुमचं ॲम्प्लिट्यूड आहे ते काय असणार, प्लस मायनस एक्स, सॉरी डिस्प्लेसमेंट जे आहे ते प्लस मायनस ए, इट मीन्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, हो की नाही. आता हे तुमचं इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इथून हा निघाला ब्लॉक, इथपर्यंत गेला, तर याचे जे काही डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे आणि या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणत असतो, ॲम्प्लिट्यूड. सो हिअर वी टेक द एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए. प्लस मायनस ए काय म्हणलो आपण, जर ते पॉझिटिव्ह डायरेक्शनला असलं असतं तर प्लस ए आणि निगेटिव्ह डायरेक्शनला असलं तर मायनस ए. या पद्धतीने या ठिकाणी आपण एक्सची जी व्हॅल्यू आहे ती घेतलेली आहे. नाव दिस कंडिशन v is equals to 0 and x is equals to plus minus a put in this equation. So this is the second equation. So put this condition in second equation. So here we get 0 is equals to minus omega square. Now x is a square divided by 2 plus c. Now minus omega square a square by 2 प्लस सी. आता मग या ठिकाणी याला इकडे घेऊन जा तर काय होणार, c इज इक्वल्स टू, मी इथं लिहितो, थोडी जागा आपल्याला कमी आहे. सो हिअर वी गेट c इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. फक्त काय होणार, ती जी मायनस टर्म आहे ती प्लस होणार, बाकी काही नाही. आता या इक्वेशनला आपण पुट करूया कशामध्ये, 2 मध्ये. सो पुट c इन सेकंड इक्वेशन, सेकंड इक्वेशन. तर काय असेल तुम्हाला या ठिकाणी सेकंड इक्वेशन, v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर बाय 2 प्लस c ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. 2 विल गेट कॅन्सल. का कॅन्सल व्हायला, कारण की तिन्ही टर्म मध्ये 2 आहे, त्यामुळे तुम्ही जर इथून जर 2 जर कॉमन काढला तर तो कॉमन निघतो आणि इथं 2 येणार. या साईडला डिनॉमिनेटर 2 आहे, या साईडच्या पण डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, तो 2 काढणार कॅन्सल. अँड द रिमेनिंग टर्म इज v स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता बघा या ठिकाणी इथं ओमेगा काय बेटा कॉमन आहे, त्या ओमेगाला आपण या ठिकाणी काय करूया, बाहेर काढूया, कॉमन घेऊया. नाव प्लस टर्म जी आहे ती पहिले घेऊया, प्लस टर्म आपण पहिले घेतली आणि जी मायनस टर्म आहे ती आपण या ठिकाणी नंतर लिहिलेली आहे. मग v स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. काही मी आवड केलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. काय केलं पहिले या ठिकाणी हा 2 गेट कॅन्सल केला, या टर्म मध्ये ओमेगा आहे, या टर्म मध्ये ओमेगा आहे, तो ओमेगा मी या ठिकाणी कॉमन घेतला. त्यानंतर ही जी प्लस टर्म आहे ती पहिले लिहिली आणि जी मायनस टर्म आहे मायनस एक्स स्क्वेअर ही मी नंतर लिहिली, त्यामध्ये वेगळं काही केलं नाही. आता या ठिकाणी आपण दोन्ही साईडला काय करूया, याचा स्क्वेअर रूट घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर या ठिकाणी v चा स्क्वेअर रूट निघतो, कारण एक सिंगल टर्म आहे, तर त्या v स्क्वेअरचा स्क्वेअर रूट v येणार आणि ही जी टर्म आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्यामुळे याचा स्क्वेअर रूट निघणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला ओमेगा स्क्वेअर फक्त या ठिकाणी तुम्हाला प्लस मायनस घ्यावं लागेल, कारण की व्हेलॉसिटी मायनस राहू शकते किंवा प्लस राहू शकते. मग प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. Now this is the equation, this is the equation
of velocity of SHR ओके. तर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. वेलॉसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. जसं आता मी वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी ॲक्सेलरेशनचा वापर केला होता, ॲक्सेलरेशनचा इक्वेशन वापर केला होता, तसाच मी या ठिकाणी काय करणार, डिस्प्लेसमेंटसाठी हे जे काही इक्वेशन आहे थर्ड इक्वेशन, या थर्ड इक्वेशनचा मी या ठिकाणी वापर करतो, यूज करतो. तर मग वेलॉसिटी इज इक्वल्स टू काय असेल मित्रांनो, वेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण आपल्याला या ठिकाणी डिफरन्शियल फॉर्म घ्यायचा आहे. मग डिफरन्शियल फॉर्म मध्ये या ठिकाणी वेलॉसिटी म्हणजे काय असेल, dx by dt, rate of change of displacement with respect to time, dx by dt is equal to, हे ॲज घेऊन टाका अंडर रूट मध्ये. इथं आपण असं करू शकतो, ओमेगा स्क्वेअरचा जो काही या ठिकाणी बघा ओमेगा स्क्वेअर आहे, या ओमेगा स्क्वेअरचा काय होतो, स्क्वेअर रूट निघतो. मग त्याला आपण बाहेर पण घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी हे इक्वेशन जे आहे प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर मी तसंच करणार, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे इक्वेशन माझ्याकडे या ठिकाणी आहे. आता मी याला सॉल्व करणार आहे. तर कसं सॉल्व होईल बघा इक्वेशन, तर dx आपण ही जी काही स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट टर्म आहे, ती आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहूयात, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू, आणि ही जी टर्म आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जाऊयात. सो ओमेगा इंटू डी टी. नाव इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग या ठिकाणी याचं आपण इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेटिंग केलेलं आपण, तर याचं जे इंटिग्रेशन आहे, या टर्मचं इंटिग्रेशन ते असणार साइन इनवर्स एक्स बाय ए इज इक्वल्स टू, या ठिकाणी तुमचा हा जो ओमेगा आहे, ओमेगा तर बाहेर निघणार, पण ओमेगा कॉन्स्टंट आहे, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. पण हा जो डी टी आहे, डी टी व्हॅरी होत आहे, टाइम जो टाइम चेंज होणार, त्यामुळं डी टीचा या ठिकाणी डिफरन्शिएट इंटिग्रेशन घेतला आपण तर तुम्हाला या ठिकाणी टी भेटणार, प्लस या ठिकाणी अल्फा जो आहे ते इंटिग्रेशन कॉन्स्टंट असेल. ओके. मग इथं साइन इनवर्स आहे आणि साइन इनवर्स आपण साइड जर चेंज केली तर तुम्हाला या ठिकाणी एक्स बाय ए साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस अल्फा असे इक्वेशन भेटून जाईल. आणि हेन्स एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, हे या ठिकाणी इक्वेशन तुम्हाला भेटून जाईल, थर्ड इक्वेशन. आणि हे असणार आहे इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच. तर सोपा आहे एकदम. एक्स इज इक्वल्स टू, मग तुम्हाला हे तिन्ही इक्वेशन लक्षात ठेवायचे आहेत. आणि ऑल दीज इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत हे. तर तुम्हाला व्यवस्थित हे इक्वेशन समजलेले असतील असं मला वाटते. म्हणजे काही अडचण असेल तर मला तुम्ही फोन करून विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.